वेलकम बैक टू आवर चैनल। दिस इज स्टाइल विथ रोहित साइनिंग टुडे। सो आज हम लोग के गणपति सीरीज़ के लिए एक अच्छा सा मस्त डेकोरेशन वाला गणपति का ब्लॉग आ रहा है। तो ये एक मेरे फ्रेंड का ही गणपति है उनके घर पे। तो बहुत ब्यूटीफुल डेकोरेशन है, मैंने फ़ोटो में देख लिया है। तो आप लोग ब्लॉग में आगे देखो। तो मैं यहाँ पे आ चुका हूँ लोकेशन में उनके घर पे। बहुत प्रिटी सा डेकोरेशन है, वीडियो में आगे है। उन्होंने एकदम डिस्क्राइब भी किया है। तो काका आगे डिस्क्राइब करने वाले कि क्या क्या उन्होंने डिस्क्राइब किया है, कैसे किया है, लास्ट ईयर उन्होंने क्या किया। तो वो कॉम्पिटिशन्स में भी पार्ट लेते हैं। तो मैं उनका कॉम्पिटिशन का फ़ोटो का लिंक डिस्क्रिप्शन में डाल दूँगा, आप चेकआउट करो और वहाँ पे लाइक शेयर कमेंट कर देना। वो कॉम्पिटिशन्स में भी बहुत ज़्यादा है और काफ़ी अच्छा सा डेकोरेशन है। आगे देखो और काका का एक्सप्लेनेशन ध्यान से सुनना। गणपतीमध्ये ठरवलं होतं की यावर्षी काय करायचं। तर मागच्या वर्षी आम्ही राज कपूर यांच्या आवारा पिक्चरमधलं घरा परदेशी याच्यावर आम्ही त्या गाण्यावर सजावट केली होती। तेव्हाच आम्ही डिसाईड केलं की पुढच्या वर्षी आपण पंढरपूर उभारूया। तर पंढरपूरमध्ये ज्या ज्या गोष्टी आहेत, जेवढ्या आपल्याला करता येतील त्या आपण करूया असं आमचं ठरलं। त्यामुळे त्याच्यावर आम्ही एक महिना आधी स्टडी केली, हे सगळं बनवायच्या आधी अभ्यास केला। अभ्यास करून मग मूर्तिकाराकडे जाऊन मूर्तिकाराकडे काय आपल्याला मूर्त्या घडवून घेता येईल, आपण काय करू शकतो, हे सगळं आम्ही आधी ठरवलं आणि त्याप्रमाणे आम्ही ऑर्डर देत गेलो। ज्या ज्या सामान लागेल हे आम्ही आणत गेलो। त्याच्यामध्ये फक्त विठोबाची मूर्ती आणि बाजूला जे वारकरी आहेत तेच आम्ही बाहेरून आणलेले आहेत आणि बाकी ज्या इथे दिसताना वस्तू आहेत मी तुम्हाला दाखवणारच आहे श्री क्षेत्र पंढरपूरच्या दर्शनामध्ये, की जे आम्ही आमच्या मुलांनी आमच्या मित्रमंडळींनी जे आम्ही इथे उभारलेलं आहे ते आम्ही तुम्हाला दाखवून। पण आम्ही हा एक वर्ष आधी आम्ही सगळं हे ठरवलं होतं आणि पुढच्या वर्षी जे काय करायचं ते पण आम्ही आता ठरवलेलं आहे। पण आता नाही, ते आता नाही, पुढच्या वर्षी बोलू तुम्हाला। बरोबर, धन्यवाद, थँक्यू। श्री क्षेत्र पंढरपूर आहे, तिथं आम्ही देखावा उभारलेला आहे। त्यामध्ये एक जुन्या पद्धतीची इमारत आहे, चाळ आहे, त्याचं नाव राधाकृष्ण निवास श्री क्षेत्र पंढरपूर। इथे जुने लोक राहतात, त्यांनीच ही खाली दुकानं बांधलेली आहेत। टोपलीवाला आहे, त्यानंतर फोटो फ्रेमवाला आहे, त्यानंतर प्रसादावाला आहे आणि त्याच्या मागे श्री छत्रपती धर्मशाळा आहे की ज्याच्यामध्ये आपले भाविक जण येऊन राहतात 2-2, 4-4 दिवस, त्यांची सोय तिकडे आहे। त्याच्यानंतर खालीच आपली एक महिला मंदिरासाठी फुलं, हार, तुळशीमाळा विकते। अशा पद्धतीने हा देखावा उभारलेला आहे। तिथे जे जे दर्शनं चाललेले आहेत, नंतर हे कपाळाला टिक्का लावणारे हे आपले दादा आहेत, दही घेऊन जाणारे काका आहेत, दुकानामध्ये गिराईक त्या वस्तूची निखारणी करतात, त्याच्याशी बघतात की काय काय त्या दुकानामध्ये वस्तू आहेत। उभारलेला आहे, त्याच्यामध्ये भजनी मंडळ भजन करतायत। श्री विठोबाची मूर्तीची बघा स्थापना त्यांनी तिथे केलेली आहे, ते केले स्थापना करतायत, पूजा वगैरे करून ते नाचगाणी म्हणतायत। पुढे त्या जे भाविक दर्शनाला गेलेले आहेत, ज्यांच्याकडे धर्मशाळेमध्ये राहायची सोय नाही आहे, की ते नाही राहू शकत, त्यांनी पण इथं मंडप उभारून त्यांची ती ताई त्याच्याकडे जेवणाची व्यवस्था करते आहे। बाहेर आपला भाजीवाला भाजी विकायला बसलेला आहे आणि साधू महाराज पण बघतात की आतमध्ये काय चाललं, त्याला मोह आवरला नाही त्याचे, तोही तिकडे बघतो की मी पण जाऊ काय तिकडे बघायला। अशा पद्धतीने छोटा आम्ही देखावा उभारला आहे। या वायरीमधून दिलेला आहे वीज प्रवाहाचा स्तंभ उभारला। मी इथं वीज कशी आली मंडपामध्ये, म्हणून हे वीज प्रवाहात आम्ही त्या मंडपामध्ये दिलेला आहे, त्यातून प्रवाह घेतलेला वीज प्रवाह। त्याच्या मागे चंद्रभागा नदी आहे आणि हे पुंडलिकाचं मंदिर आहे, पुंडलिकाचं मंदिर आहे हे आहे। त्याच्या बाजून जो ब्रिज बांधलेला आहे तिथे वारकरी आपल्या पांडुरंगाच्या दर्शनाला चाललेले आहेत। ह्या बाजूने पण त्या पुंडलिकाच्या मंदिर इकडे आहे, इकडून परत हे आपले वारकरी विठोबाच्या दर्शनाला
दिस ब्लॉग। आप लोगों को कैसे लगा कमेंट में करो। काका ने बहुत अच्छे से डिस्क्रिप्शन किया है एक एक चीज़ का, और सिनेमैटिक कैसा लगा वो भी बताओ। बहुत अच्छा डेकोरेशन किया है, अपना कल्चर आगे लेके जा रहे हैं, तो लोगों ने अपना कल्चर आगे लेके जाना चाहिए, उनका भी ये मोटिव है। तो आप लोग भी करो, कल्चर आगे लेके जाओ, ये वीडियो को प्रमोट करो। और डिटेलिंग तो बहुत अच्छी है, आप लोग ने सिनेमैटिक्स में देखा हर चीज़ डिटेल में, और उन्होंने खुद सेल्फ मेड बनाया, तो बहुत अच्छा लगा यहाँ पे आके। अगर आपको भी चेंबूर में आप रहते हो और आपको आना है देखना है तो आप आ सकते हो, एड्रेस डिस्क्रिप्शन में दे दूँगा, वहाँ पे आके आओ देखो। कल तक है ये, फिर पता नहीं आपको नेक्स्ट ईयर देखने मिलेगा। उनका नेक्स्ट ईयर का थीम वो कुछ और एक्साइटिंग होगा, तो वो अपने लिए नेक्स्ट ईयर के लिए एक सस्पेंस होगा। दैट्स ऑल फॉर दिस ब्लॉग एंड पीस आउट।